हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो फ्रेंड्स, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे नवनवीन रिव्ह्यूजचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि हो, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळतील. सो आज मी ज्या फिल्म बद्दल बोलणार आहे तिचं नाव आहे धूमधाम, जी रिलीज झाली आहे OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर. सो मला ही फिल्म कशी वाटली हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो लगेच वेळ वाया न घालवता सुरू करूया. ऐसे कैसे गोली चला दी आपने? तो बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल. सो या फिल्मच्या कथेबद्दल जर सांगायचं झालं ना, तर ह्या फिल्मची कथा म्हणजे ही एक शोधकथा आहे. म्हणजे जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल, तो शोध घेताय चार्लीचा. आता चार्ली काय आहे, कोण आहे, ह्याबद्दल मी जास्त सांगत नाही, की अदरवाईज तो एक स्पॉइलर असेल. पण त्या चार्लीच्या शोधासाठीच ही अख्खी स्टोरी घडत राहते. आणि एक सिच्युएशन येते, ज्या सिच्युएशन मध्ये दोघे, यामी गौतम आणि प्रतीक गांधी, हे दोघे त्या सिच्युएशन मध्ये अडकतात. बिचारे त्यांचं जस्ट लग्न झालेलं असतं, हनीमूनला जातात आणि तिथेच ते एका सिच्युएशन मध्ये अडकतात. आणि तिथूनच एका अख्ख्या रात्रभर चालणाऱ्या एका धावपळीची भागमभाग म्हणू शकतो अशी स्टोरी सुरू होते. आणि बेसिकली ना, ही एक सिच्युएशनल कॉमेडी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सिच्युएशन, दर थोड्या वेळाने एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये ते अडकतात आणि त्यातून कसे बाहेर येतात आणि फायनली त्या चार्लीचं काय होतं हे बघण्यासाठी मला वाटतं तुम्हाला ही फिल्म बघावी लागेल आणि तुम्हाला बघायला खूप मजाही येईल. बोलूया या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल. सो दोन कॅरेक्टर्स जे कपल प्ले केलंय, प्रतीक गांधी आणि यामी गौतम यांनी, बेसिकली दोघांनी आपापले रोल अतिशय वेगळ्या पद्धतीचे रोल त्यांनी एकतर स्वीकारलेत मला वाटतं. आणि तेही खूप उत्तमरित्या त्यांनी कामही तसंच केलंय. बिकॉज यामी गौतमचा जर का रोल बघितला ना, तर जो आपल्याला नडला त्याला फोडला, म्हणजे अशा धाटणीचा तिचा रोल आहे. म्हणजे सतत शिव्या देणं, गुंडागर्दी करणं, मारामारी करणं आणि काय म्हणतात त्याला, अतिशय निडर असणं, अशा टाईपचा तिने तो रोल केलाय. जो की मला वाटतं लग्नाची जेव्हा बोलणी व्हायला येते तेव्हा त्यांनी ते दाखवलं नाहीये. पण जसं मी म्हटलं की ही एक जर्नी, एका रात्रीची जर्नी आहे, आणि त्यामध्ये हे दोन्ही कॅरेक्टर हळूहळू उलगडले जातात. जसं आता प्रतीक गांधीबद्दल बोलायचं झालं तर अतिशय इंट्रोवर्ट एक डॉक्टर आहे, अतिशय इंट्रोवर्ट आहे. त्याला काय म्हणतात त्याला खूप भीती आहे, त्याच्या मनात बसलेली खूप भीती आहे, त्याला अनेक प्रकारचे फोबियाज आहेत. आणि तो एकदम सॉफ्ट स्पोकन आहे. वर्सेस यामी गौतम म्हणजे जसं मी म्हटलं की तू हातात सापडलास की तुला मारला, अशा टाईपची ती बिलकुलच न घाबरणारी अशी मुलगी तुम्ही प्ले केली आहे. पण जेव्हा लग्न यांचं अरेंज मॅरेज असतं तेव्हा हे एकमेकांना फार काही सांगत नाहीत, पण यांचे खरे रंग ह्या अख्ख्या रात्रभराच्या जर्नीतनं उलगडले जातात आणि मला वाटतं ते बघायला मजा येते. एजाज खानचा याच्यात रोल आहे, एक CID ऑफिसर त्याने प्ले केलाय, त्याने त्याचं काम चांगलं केलंय. पण ही टोटल जी धावपळ, ही जर्नी आहे ना, ही बघायला मजा येते. मला वाटतं जस्ट बिकॉज दे पुट इन अ डिफरंट सिच्युएशन, आणि त्या सिच्युएशनची एक वेगळी मजा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे दोघांनी अतिशय उत्तम काम केलंय. त्यांच्या कम्फर्टच्या बाहेर येऊन एक वेगळा प्रकारचा रोल त्यांनी ट्राय केलाय. सो विच इज वेरी गुड. रहने दो तुम. शादी की पहली रात ठीक से शुरू भी नहीं हुई और सीधा तुम. अगर और इरिटेट किया ना तो तुमसे तू और तू से च्यू पे भी आ सकती है. आता बोलूया या फिल्मच्या लेखनाबद्दल. सो या फिल्मचं लेखन 3 जणांनी मिळून केलंय, ज्यात आहे आकाश वोरा, आदित्य धार आणि ऋषभ सेठ. या तिघांनी मिळून या फिल्मची स्टोरी लिहिली आहे. जसं मी म्हटलं की एक सिच्युएशन क्रिएट केली गेली आणि त्या सिच्युएशनला धरून कॉमेडी करायचा प्रयत्न केलाय. पण जबरदस्तीचा अट्टास बिलकुल नाहीये, सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि त्याच पद्धतीने ती लिहिली गेली आहे. त्यामुळे बघताना ती खटकत नाही, आपल्याला त्या सीनचा, त्या सिच्युएशनची मजा घेता येते आणि त्यामुळे स्टोरी ही बघण्यालायक होते. प्लस हे 2 कॅरेक्टर आहेत ज्यांचे काय म्हणतात, ज्यांचं नेचर आहे ते अतिशय एक्स्ट्रीम आहे, ऑपोजिट आहेत. त्यामुळे या दोघांचे स्वभाव आपल्याला बघायला, त्यातनं जी कॉमेडी निर्माण होते ती बघायलाही खूप छान वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल स्टोरी इज गुड. आता बोलूया या फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. या फिल्मचं दिग्दर्शन केलंय ऋषभ सेठ याने. आणि जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या सिच्युएशन मधनं घडणारी स्टोरी आहे, एका रात्रीची जर्नी आहे आणि मला वाटतं त्याच प्रकारे स्क्रीन प्ले देखील लिहिला गेलाय. त्यामुळे आपल्याला एका सिच्युएशन मधनं दुसऱ्या सिच्युएशन मध्ये घेऊन जाण्यात, ते ट्रान्झिशन करण्यामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे दिग्दर्शकाचं पार्टिसिपेशन आहे आणि म्हणूनच आपल्याला ती स्टोरी बघण्यालायक वाटते. तसं तर पाहता आपण अशा टाईपच्या फिल्म बघितल्या नाहीयेत का, तर बघितल्यात, बट तरी एका फ्रेश अप्रोचने, एका फ्रेश स्क्रीन प्ले घेऊन दिग्दर्शक आपल्याला त्या स्टोरीमध्ये गुंतवून ठेवतो आणि आपणही शेवटपर्यंत विचार करत राहतो की ओके, फायनली याचं कन्क्लुजन काय निघणार आहे. सो ॲट द सेम टाइम त्यांनी ती क्युरिओसिटी ही आपली जागी ठेवली आहे. आपल्याला कुठेही ड्रॅग न करता, बोर न करता आपल्याला एक उत्सुकता निर्माण करून ठेवली आहे की ओके,
शेवटी फिल्ममध्ये जो चार्ली आहे किंवा जे पण काय आहे चार्ली त्याचं काय होणार आहे आणि त्याचं काय होतं हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे दिग्दर्शन ही या फिल्मचं छान आहे. ओव्हरऑल जर का सांगायचं झालं ना तर एक अतिशय लाईट हार्टेड कॉमेडी बघायची असेल, एक सिच्युएशनल कॉमेडी बघायची असेल तर डेफिनेटली तुम्ही ही फिल्म बघू शकता. एक तर ह्या दोघांचे परफॉर्मन्स बघायला खूप छान मजा येते. यामी गौतमने असं कॅरेक्टर आधी केलं नाहीये त्यामुळे तेही बघायला मजा येतं. ऍट द सेम टाइम प्रतीक गांधीने देखील एक असा छान अंडर प्ले केलाय आणि एक अतिशय इनोसंट असा आणि खूप प्रिन्सिपल्ड असं त्याने ते कॅरेक्टर प्ले केलंय. ते बघायला खूप मजा येते. त्यामुळे यांचे परफॉर्मन्सेस ऍक्च्युली आपण एन्जॉय करतो. प्लस ज्या सिच्युएशन्स आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे तेही बघायला खूप मजा येते. त्यामुळे मला वाटतं एक छान रिलॅक्सिंग स्टोरी बघायचं असेल, एंटरटेन व्हायचं असेल तर डेफिनेटली ही एकदा तुम्ही फिल्म पाहू शकता जी अवेलेबल आहे नेटफ्लिक्सवर. सो डेफिनेटली जाऊन बघा. आम्ही या फिल्मला देतोय 3 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म धूमधाम. तुम्ही जर काही फिल्म पाहिली असेल तर तुमच्या कॉमेंट्स मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत लवकरच. त्यामुळे स्टे ट्यून्ड.